तुम्हाला माहिती आहे का नागपूरला नागपूर का म्हणतात? त्या गावात एक सफेरा होता. तो कायम नागासाठी बिन वाजवत असायचा. एक दिवशी त्यांनी एवढी बिन वाजवली, असतील नसतील तेवढे सगळे नाग बाहेर आले आणि त्या गावाला नागांचा पूर आला. म्हणून त्याला नागपूर असं म्हणतात. सोलापूरला सोलापूर का म्हणतात माहिती आहे का? त्या गावात पाऊसच पडत नव्हता. बरीच यज्ञ बिज्ञ केले. गावातल्या एका माणसाने एका मांत्रिकाला बोलवलं. मांत्रिकाने यज्ञ सुरू केला. त्या यज्ञामुळे इतका पाऊस पडला त्या गावामध्ये पुढे तब्बल 16 दिवस पाऊस पडला. पाऊस थांबायचं नाव घेऊ ना. त्याच्यामुळे त्या गावाला सोलापूर नाव पडलं. लातूरला लातूर का म्हणतात माहितीये का? गावात गणपत नावाचा माणूस होता. त्याला कायम जेवताना तुरीची डाळ लागायची. एक वर्षी भरपूर दुष्काळ पडला म्हणून त्याला कुठे काय तूर भेटली नाही. शेवटी तो मरायला लागला तेव्हा त्याच्या मुलाला हाक मारला आणि म्हणला लातूर. म्हणून गावाला नाव पडलं लातूर. बुलढाण्याला बुलढाणा का म्हणतात माहिती का? एका गावात एक बैल होता. चरत 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 जंगलात गेला. एवढा आत घुसला की समोर त्याला एक ढाण्या वाघ दिसला. मग काय, दोघांची लागली फाईट. इकडनं ढाण्या वाघ, इकडनं बैल, ढाण्या वाघ बैल. त्या बैलाने शेवटी ढाण्या वाघाला मारलं. तेव्हापासून त्या गावाला बुलढाणा म्हणतात. भोसरी का म्हणतात माहितीये का? कारण तिथे